श्री स्वामी समर्थ. स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कोणतेही कार्याच्या सुरुवात प्रथम गणपती स्मरण पूजनेने केलं जातं. जे कार्य हाती घेतलं आहे ते विघ्नपणे पार पडावे, अडथळ, संकट, समस्या, अडचणी दूर होऊन कार्यसिद्ध यशस्वी व्हावे यासाठी गणपती आवाहन केलं जातं. गणपती उपवासन चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे. यंदा 5 मे म्हणजे मंगळवारी आली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी उपवास चंद्रोदय आणि उदय तिथीच्या आधारावर केलं जातं. यामुळे मंगळवारी म्हणजे 5 मे रोजी चतुर्थी तिथी चंद्रोदयाच्या वेळी असेल, म्हणूनच उपवास मंगळवारी 5 मे रोजी केला जाईल. या दिवशी चंद्रोदय जे आहे ते रात्री 10:31 होणार आहे. आपल्याला चंद्रोदयाच्या पूजा करायची आहे. त्यानंतर व्रत हे सोडायची आहे. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारिका योग जुळून येतं. अंगारिका म्हणजे मंगळवारी ग्रह जे आहे लाल भडक दिसतं. याच्या भरद्वाज ऋषीकडूनच गणेश मंत्र घेतले आणि गणेशाच्या उपासन केलं जातं. त्याचे उपासनेच्या प्रसन्न होऊन बाप्पांनी त्यांना आशीर्वाद दिले की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होता, म्हणूनच मंगळवारी येणारे चतुर्थी माझ्या नावाने अर्थात अंगारिका संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखला जाईल. मदत पुराण तसेच गणेश पुराणात याचा संदर्भ आढळून येतं. अमंगळ समजलं जाणारे मंगळ ग्रहाच्या जे वरद विनायक पावन केलं, त्या विनायकाच्या आपल्यालाही उद्धार करावे या हेतून अंगारिका चतुर्थीच्या व्रत केलं जातं. मंगळ ग्रहाचा संबंध कर्जाशी असतं. यामुळे अंगारिकाच्या व्रत केल्याने कर्जमुक्ती मिळतं. तसेच नावाप्रमाणे ही चतुर्थी सर्व संकटाच्या निवारण करणारी आहे. याच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांची हे व्रतामुळे शांती मिळतं आणि या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या एक चतुर्थीच्या व्रत केल्याने 21 संकष्टी चतुर्थीच्या पुण्यफळ मिळतं. धार्मिक दृष्टी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केला जातं आणि म्हणूनच सांगा या की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केला तरी चालेल, पण सकाळीच उंबरवट्यावर ठेवा ही एक वस्तू ठेवल्यामुळे आपल्या एक रात्रीतून आयुष्याच्या सोनं तर होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराच्या, आपल्या मुलांच्या, आपल्या पतीच्या भरभरून अशी प्रगती होणार आहे. तशी मी कोणती वस्तू ठेवायच्या, कोणत्या वेळात ठेवायच्या याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन ही सर्वात अगोदर मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गणपती नाव लिहायचं अजिबात विसरू नका. अंगारिका संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांच्या स्मरण करायचे. यानंतर स्वच्छ स्नान करायची आहे आणि यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्र परिधान करा. यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा लावा प्रज्वलित करून घ्यायच्या, कारण कोणतेही सेवा किंवा कोणतेही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असतो. सूर्योदयाच्या आपल्याला जल जे आहे अर्पण करून घ्यायचे. जल अर्पण करताना ओम सूर्योदयाय नमः आदित्याय नमः मंत्राच्या जे भाग करायचे आहे ते आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचे. आता मूर्ती नसेल तर तामान घ्या. त्या तामानामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीला
ठेवायची आणि आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक करायचे. 11 पळी पाणी 11 पळी करायची आणि प्रत्येक वेळी पळी पाणी घेताना आपल्याला ओम गंग गणपती ह्या नामाच्या मंत्राचा जप करायची आहे. आणि यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचे आहे. यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होतं. जलाभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या जे मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे आहे. त्या हळद आणि कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्यांना लाल जास्वंदाच्या फूल अर्पण करायची आहे. तसेच आवर्जून आपल्याला 21 दुर्वाच्या जुडी जे आहे अर्पण करायची आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांच्या पूजा ही पूर्ण होत नाही. पूजाच्या पुण्यही आपल्याला प्राप्ती होत नाही. जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या दुर्वाच्या जुडी अर्पण करणार आहोत तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची आहे. असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात. यानंतर आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांचे 21 मोदकांच्या नैवेद्य ही दाखवायचे. नैवेद्यामध्ये मोदक बनवणे शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याच्या नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. असेच या दिवशी आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा हा करून घ्यायच्या आहे. मुलांच्या हातानं आपल्याला गणपती बाप्पांच्या जास्वंदाचे फूल अर्पण करून घ्यायचे आहे आणि करायचे आहे. 21 दुर्वाच्या जोडी अर्पण करून घ्यायचे आहे. तसेच मुलांकडनं 108 वेळी ओम गंग गणपती ह्या नमः मंत्राचा जप करायची. तसेच मुला मोठी असेल तर त्यांच्याकडून आवर्जून गणपती अथर्व शिष्यामृताच्या सेवाही करून घ्यायची आहे. आता मुला लहान असेल तर तुम्ही म्हणा त्यांच्या श्रवण केला तरीही चालणार आहे. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या विधीपूर्वक आरती ही करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावी गणपती बाप्पांच्या प्रार्थना ही करायची आहे. आपल्याकडून झालेली कळत नकळत चुकीच्या क्षमा मागायची आहे आणि संकट चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रोदया करूनच सोडायची आहे. आपल्याला चंद्रोदयाच्या पूजा करायची, त्यांना जल अर्पण करायची आणि त्यानंतर आपल्याला व्रत ही सोडायची आहे. अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे. आता हा उपाय तुम्ही कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच करायची. देवपूजा करून झाल्यानंतर आपण लगेचच हा उपाय करायची. जास्तीत जास्त तुम्ही दुपारी 12 वाजेच्या आत तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता. यानंतर तुम्हाला हा उपाय जे आहे तर ते करता नंतर येणार नाही. आता हा उपाय आपल्याला करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती ही घ्यायच्या. मातीच्या पंतीमध्ये सकारात्मकता अशी लहरी असतात. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनवलेली असतं. आता या मातीची पंतीमध्ये आपल्याला 2 वातीच्या 1 वात करून लांब वाती टाकायची. तसेच या वातीमध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईच्या तुपही टाकायची. पण आता काही कारणच नसेल तर तुमच्याकडे शुद्ध गाईच्या तूप नसेल तर रोजच्या देवपूजामध्ये जे तेल वापरतात ते टाकलं आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ही टाकायची. अशी रीतीने आपल्याला दिवाही तयार करून घ्यायचे आहे. आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटावर आपल्याला हळदी आणि कुंकुनी एक स्वास्तिक ही घ्यायचे आहे. आणि आता हे स्वास्तिकावर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदूळावर आपल्याला जे दिवा तयार केलेला आहे ते प्रज्वलित करून घ्यायचे आहे. आता हे दिवेमध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ पांढरे तीळ जे आहे ते टाकून घ्यायचे आहे. गणपती बाप्पांचे अतिशय प्रिय त्यांच्याबरोबर आपल्याला एक पाणी प्लेट एक
एक मनी प्लांट पान सुद्धा घ्यायचे आहे. मनी प्लांट पान आपण घेणार आहोत तर ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहे. ते अखंड असावी, कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावे. वास्तुशास्त्र अनुसार मनी प्लांटचा संबंध बुध आणि कुबेर ग्रहाशी असल्याने सांगितलेली जातं. बघा, बुध ग्रहाच्या अधिपती हे गणपती बाप्पा आहेत आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. म्हणूनच मनी प्लांटच्या झाड आपल्याला घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट विघ्न हे येत नाही. तसेच कुबेर देवता ही धनाच्या देव आहेत. म्हणूनच जर यांची कृपा आपल्यावर झाली तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहतं. तसेच मनी प्लांटच्या साक्षात माता लक्ष्मीची स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. मनी प्लांट मुळे घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा टिकून राहतं. मनी प्लांट योग्य दिशा ही दक्षिण पूर्व कोणी आहे. मनी प्लांट पूर्व दिशेला ठेवणे योग्य मानलं जातं. यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारतं आणि म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये मनी प्लांटबाबत अनेक उपाय जे आहे सांगण्यात येत आहे. हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं. म्हणूनच आपल्याला एक मनी प्लांट पान घ्यायचं. त्या पानामध्ये स्वच्छ धुवून ते पुसून घ्यायचं. आता एक प्लेट घ्या, त्यावर आपल्याला हे मनी प्लांट पान ठेवायचे आणि यावर आपल्याला मुठभर हरभऱ्याच्या डाळ असेल त्यांच्या चना डाळ म्हणजे ते ठेवायचे आहे. त्याच्याबरोबर त्या हरभऱ्याच्या डाळीवर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा. आता हे हरभऱ्याच्या डाळीचे जे प्लेट आपण तयार केला आहोत ते तसेच जे दिवा आपण तयार केलेली आहोत ते आपल्याला आपल्या घरामध्ये असणारे गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे. आपल्याला आता हे देवघरामधलं आसन घेऊन बसायचे आणि काही सेवाही करायची आहे. आपल्याला एक वेळ गणपती अथर्व शिष्यामृत पठण करायच्या. जेव्हा आपण गणपती अथर्व शिष्यम पठण करणार आहोत तेव्हा आवर्जून आपल्याला मुलांना सुद्धा बाजूला बसवायची. त्यांना श्रवण केलं तरी सुद्धा त्यांची खूपच लाभ होणार आहे. एक वेळी गणपती अथर्व शिष्यामाच्या पठण करून झाल्यानंतर ना आपल्याला कुलश्रुतीच्या पठण सुद्धा करायचे. कुलश्रुतीच्या पठण केल्यामुळे आपल्याला केलेली सेवाचे अतिशीघ्र फळ हे प्राप्ती होत असतं. याच्याबरोबर आपल्याला 108 वेळी गणपती बाप्पांच्या बीज मंत्राच्या जपही करायची. ओम गणपती हे नमः मंत्राच्या आपल्याला जपही करायची आहे. सेवा करून झाल्यावर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना स्मरण करायचे. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जे संकट आहे, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थना ही करायची आहे. यानंतर जे दिवा आहेत ते तसेच जे हरभऱ्याच्या डाळीचे प्लेट आहे ते आपल्याला तिकडून उचलायची आहे. आपल्याला घेऊन जायच्या आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर. जेव्हा आपण आतमध्ये येतो तर त्या आपली उजवी बाजूला असलं तिथे आपल्याला ही दिव्याच्या प्लेट तसेच हरभऱ्याच्या डाळीच्या प्लेट जे आहेत तर ठेवायची आहे. जेव्हा असा तीळ टाकलेली दिवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर प्रज्वलित करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढं पण नकारात्मकता, उडापिडी, दोष आहे, दारिद्र्य आहे त्याला लक्ष्मी ती घरातून काढून पाय करून निघून जातं. कारण तिला दारिद्र्य नाशक असं म्हटलं जातं. तसेच ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या दोष असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होत असतं. त्याच्याबरोबर चणाच्या डाळीला साक्षात श्री हरी विष्णू स्वरूप मानलं जातं आणि अशी ही चना डाळ आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होऊन मग आगमन हे करत असतं. आता संपूर्ण दिवसभर आपल्याला ही हरभऱ्याच्या डाळ आणि दिवा ही जे आहे ते मुख्य प्रवेशद्वारावरच बाहेरच ठेवायचे आणि संध्याकाळी 6 वाजल्यानंतर आपल्याला ही हरभऱ्याच्या डाळ तिकडून उचलायचे आणि घेऊन जायच्या गाईजवळ. आता गाय तुम्हाला घरी असेल तर घरच्या गाईलाही हरभऱ्याच्या डाळ आणि गूळ खायला द्या. आता नसेल तर तुम्ही गोट्यात जाऊ शकता, गोशालामध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही गोट्यात जाऊ शकता. वाटेत कुठेही तुम्हाला गाय भेटणार असेल तर गाईजवळच गेल्यानंतर हे सर्वप्रथम ती दोन्ही हात
पाणी अर्पण करा, तिची आरती करा, आरती करून घ्या आणि यानंतर ना गाईला हे आपल्याला हातातून ही हरभऱ्याच्या डाळ ही गूळ जी आहेत तर ते खायला द्यायची आहे. असे ही हरभऱ्याच्या डाळ आणि गूळ गाईला खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तताही मिळत असतो. आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढं पण नकारात्मकता इडापिडी दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून अशी प्रगती होत असतो. हा दिवा आपल्याला प्रज्वलित केला तर शांत झाली की यामध्ये जे वात असतील त्या निर्मलामध्ये टाकायचे. तसेच त्या दिव्याखाली जे धान्य असेल ते आपल्याला एखादी झाडाखाली नेऊन टाकायची आहे. हे सुद्धा आपल्याकडून केलेली एक प्रकारच्या दान असतं. हे दान केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात. अतिशय चमत्कारी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या कितीही कठीणातली कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा दूर पूर्ण करण्याकरता पण गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढं पण नकारात्मकता इडापिडी दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याच्या कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.